महाराष्ट्रातल्या एकूण वेगवेगळ्या प्रकारे जी काही अतिवृष्टी चाललेली आहे, काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात वारा जो आहे त्याचे देखील इव्हेंट्स होत आहेत। त्यामुळे दरड कोसळणं किंवा मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होणं असेही अनेक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या संदर्भात आत्ताच आपला जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे या ठिकाणी राज्यातले सगळे प्रमुख अधिकारी आणि सर्व जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, विभाग प्रशासन या सर्वांसोबत आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही माहिती आहे ती माहिती त्यांना ऑलरेडी शेअर केली आहे। त्यानुसार त्यांनी काय प्लॅन तयार केलेले आहेत या संदर्भातली त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे। त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजून घेतलेल्या आहेत। विशेषतः मुंबईमध्ये आज 3 वाजतापासून हायटाईड आहे, भरती येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात या भरतीमुळे त्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळी काही भागामध्ये वॉटर लॉगिंग होण्याची संभावना आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी दरड कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। आता काल मानखुर्दची जी घटना घडली आपल्याला कल्पना आहे की ती बिल्डिंग वॅकेट केली होती, आजूबाजूच्या झोपड्या वॅकेट केल्या होत्या। दुर्दैवाने जो हा दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झाला त्या लोकांनी मात्र तेवढाच एक भाग असा होता की जो वॅकेट केला नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावरती बिल्डिंग पडली आणि अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालाय। पण अशा प्रकारच्या सगळ्या जे भाग आहेत त्या भागांमध्ये अलर्ट दिलेले आहेत। लोकांना तिथनं बाहेर काढणं चाललेलं आहे आणि या वाऱ्यामुळे ज्या संभावित अशा प्रकारच्या अडचणी येतील त्याचा देखील विचार केला आहे। जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70च्या स्पीडनी वेगाने त्या ठिकाणी वारा वाहील त्यावेळी वेगवेगळ्या संभावना आज ज्या आपण अपेक्षित केल्या नाहीत त्या देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते आहे। यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने
आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे। वसई विरारचा भाग असेल, पालघर शहराचा भाग असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जंपण्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणचे रस्ते बंद आहेत। विशेषतः रेल्वे ज्या आहेत, या रेल्वे आपल्याला ज्या गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे आहेत त्या आधीच मध्ये रस्त्यात थांबलेल्या आहेत। तिथल्या लोकांना रेल्वेतनं काढून रोडच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जो अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी हायवे आहे, त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथे रस्ता बंद झालेला आहे। तोही रस्ता रिकामा करण्याचं काम हे चाललेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 4:30 वाजता त्या ठिकाणी पुन्हा भरती आहे। पाऊस आता थांबलाय पण पुन्हा तो पाऊस सुरू होणार आहे। त्यामुळे हा जो भरतीचा इव्हेंट आहे हा देखील आपल्याला अतिशय त्याच्यावर नजर ठेवावी लागेल, कारण त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसू शकतील। रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल, लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत, पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे। काही नद्यांनी जवळपास 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला, पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे। आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत, पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे। आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललंय। मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच, त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे आणि अशा भागात झालाय की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे। शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत। साताऱ्याचा जर आपण विचार केला तर साताऱ्यामध्ये घाटाच्या भागामध्ये आणि विशेषतः जो काही पश्चिमी घाट आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। तिथेही जे काही त्या ठिकाणी काळजी घ्यायची ती घेतली गेली आहे। कोल्हापूरमध्येही आता हळूहळू धोक्याच्या पातळीकडे त्या ठिकाणी पाण्याची वाटचाल चाललेली आहे। अजूनही लो लाईंग एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं नाही, तिथे आपण लक्ष ठेवून आहोत आणि तिथे पुराचा धोका जो आहे तो होऊ नये अशा पद्धतीनं तिथला देखील प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये एक छोटं धरण आहे, त्याच्यामध्ये काही भागामधनं त्या ठिकाणी त्याचं पिचिंग निघून गेलेलं आहे, त्यामुळे त्या धरणाला कदाचित धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून तिथले जे खालची गावं आहेत तिथल्या काही लोकांना इव्हॅक्युएट करण्याचं काम चाललं आणि पॅरलली तिथे धोका निर्माण होऊ नये या दृष्टीनं जे काही इमर्जन्सी उपाय करता येतात ते उपाय दुरुस्तीचे ते करणं देखील मला असं वाटतं चाललेलं आहे। एकूणच 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत, त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे। आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण
वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही. बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे. मला असं वाटतं की हे जे काही आपण अलर्ट्स सातत्याने या ठिकाणी देतो आहोत, ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय. आपले ज्या सचिव आहेत, सचिव महोदया असतील, सगळी इथली टीम असेल, हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातनं होतंय. सोबत बीएमसीचा कक्ष देखील त्याच पद्धतीनं काम करतो आहे. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे. जीवितहानी काही प्रमाणात झालेली आहे. त्या संदर्भातली माहिती आपल्याला यापूर्वी आम्ही दिलेली आहे. ती माहिती पण आम्ही देऊ. अनप्रेसिडेंटेड असं घटना तुम्ही असं म्हणाले, अनेक घटनांचा तुम्ही उल्लेख केला. मग केंद्राशी काही या संदर्भात चर्चा किंवा काही आता ती वेळ आलेली नाही. आता पहिल्यांदा आपल्याला जसं आपल्याकडे आता एनडीआरएफ आहे, आता उद्याच्या घटनांचा विचार करून किंवा 8 तारखेपर्यंतचा वल्नरेबल एरिया कुठला आहे त्याचा विचार करून एनडीआरएफ त्या भागांमध्ये हलवण्यात आलेली आहे. आणि मग जिथे एनडीआरएफ जिथनं हलवली आहे, जिथे आता कदाचित थोडा त्याच्यापेक्षा कमी धोका वाटतोय तिथेही धोका निर्माण होऊ नये म्हणून तिथे एसडीआरएफ आपण नेमलेली आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं डिप्लॉयमेंट जे काही अलर्ट आहे त्या अलर्टवर बेस्ड अशा प्रकारचं डिप्लॉयमेंट आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट कक्षाने केलेलं आहे. आत्ता तरी अतिरिक्त बोलवण्याची आवश्यकता नाही आहे. जी पथकं आहे त्याचीच रिडिप्लॉयमेंट आपण करतो आहोत. आत्ता जो काही वेदर डेटा आहे आणि जे काही अलर्ट्स आहेत त्याच्या आधारावर पुरेसं डिप्लॉयमेंट केलं आहे. आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. उद्याच्या संदर्भामध्ये आज काही अलर्ट उद्याच्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत आपण त्याचा निर्णय घेतो. आपल्याकडे संध्याकाळपर्यंत नीट डेटा येतो. आता आपल्याकडे लॉंग टर्म फोरकास्टचा डेटा आहेच, पण तो संध्याकाळपर्यंत आपण कोलेक्ट करतो आणि त्याच्या आधारावर तो निर्णय करतो. त्यामुळे तसा निर्णय हा संध्याकाळपर्यंत केला. प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम साठी आपण प्राधान्य द्यावं असं सरकारने जी आर काढलाय, पण अनेक प्रायव्हेट ऑफिसेस जे आहेत याला प्राधान्य देताना दिसत नाही. आणि बरेच मला असं वाटतं की आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी ही खासगी कार्यालयांनी स्वीकारली पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताची, त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टींची जबाबदारी हे सगळ्या आस्थापनांची आहे आणि हा मानवतेचा धर्म आहे. याच्यामध्ये कायदा, याच्यामध्ये कुठलं तरी बळगा, याच्यामध्ये काही कोणाचा GR याही पेक्षा मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी अशा प्रकारचे आपण अलर्ट देतो त्यावेळी ही अपेक्षा आहे की त्यांनी देखील त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करू की सगळे त्याला रिस्पॉन्ड करतील. सर, पुणे आणि मुंबई एक्सप्रेस हायवेवर यावेळेस पहिल्यांदा पाणी साचलं. नेमकं काय कारण झालं त्याच्यामुळे? आणि दुसरं सर एक जरा कनेक्टिंग की काही ठिकाणी आपण आदेश दिले प्रशासनाने संदर्भात आलं, पण अनेक ठिकाणी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना बोलवणं हा भाग तिथे काय सुविधा आहे? पहिलं तर हे जे मुंबई पुणे हायवेवर झालंय, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट ज्याला म्हणतो अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे. जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला. त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतोय. तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जसं मी सांगितलं की
अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिलेल्याच आहेत. कुठे जर कार्यालयात अशा प्रकारे बोलवण्यात येत असेल तर त्या संदर्भातली कारवाई आपण करू. सेंट्रल रेल्वे सर त्यांनी ऍक्टिव्ह, कारण की सेंट्रल रेल्वे फार मोठी नाही, त्यांनीही अतिशय वेगानं कारवाई चालू केलेली आहे. जवळपास मॅक्झिमम त्यांनी सेवा अबाधित राहील असा प्रयत्न केला. पण काही ठिकाणी अलर्ट्स यात आणि आता विशेषतः हाय टाईड म्हणजे भरतीचा जो भाग आहे त्यामुळे काही अलर्ट राहणं हे गरजेचं आहे. त्यावरून काँग्रेस टीका करते. ते म्हणतात की इन्फ्रामॅन स्टेट डिझास्टरमॅन असा हा प्रवास आहे का, कारण मोठ्या प्रमाणात कनेक्टिंग लिंक मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप हर्षवर्धन सरकार करते. बघा, अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं, ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातनं त्या ठिकाणी असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बेछूट अशा प्रकारचे आरोप करतात. अशा आरोपांना मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं पाहिजे. हां, हे निश्चित आहे की जर काही एखादी चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे. पण मला खरं म्हणजे या ठिकाणी वाटतं की ज्या इंजिनियर्सनी, म्हणजे मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं 13 कारणं लिहून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुतीच्या सरकारने ती हिम्मत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली आहे. आज अभी हमने डिजास्टर मैनेजमेंट जो हमारा कक्ष है, इसमें पूरे महाराष्ट्र की एक जो परिस्थिति है उस परिस्थिति का अवलोकन किया है. विशेष रूप से मुंबई जैसे शहर में बहुत जोरों से बारिश हुई है. मुंबई में जो एक महीने का एवरेज है, करीब करीब उतनी बारिश केवल 4 दिन में हुई है. और जब इतनी बारिश होती है और हाई टाइड आता है तो ऐसे समय बहुत बड़े पैमाने पर मुंबई में डिजास्टर की परिस्थिति निर्माण होती है. फिर भी लगातार बीएमसी ने कार्य करके वाटर लॉगिंग ये ज़्यादा न रहे इस प्रकार का प्रयास किया है. मुंबई की मेट्रो ठीक से चल रही है, मुंबई की रेलवे भी काफ़ी हद तक ठीक से चल रही है, कुछ जगह डिस्ट्रप्शन उसमें है. मुंबई की बसेस भी काफ़ी हद तक ठीक से चल रही है. लेकिन कल मुंबई में बहुत बड़े पैमाने पर जो विंड जो है अनप्रेसिडेंटेड इस प्रकार से हवा चली है और इसकी इंटेंसिटी करीब 50 किलोमीटर प्रति घंटा, इतनी इंटेंसिटी के साथ ये हवाएं चली और उसके कारण मुंबई के मानसून में 4 महीनों में जो इस प्रकार से यहाँ का मानसून बहुत तगड़ा होता है तो जितने झाड़ गिरते हैं करीब करीब उसके 50% कल एक दिन में झाड़ गिरे हैं और 350 झाड़ गिरे और करीब 450 झाड़ों की अलग अलग प्रकार से उसके जो डंगाल है या बाकी सारी चीज़ें हैं वो नीचे आई है. तो एक प्रकार से बहुत इंटेंसिटी के साथ यहाँ पर हवा को हमने देखा है और आज उससे भी ज़्यादा इंटेंसिटी से यहाँ पर हवाएं बहने वाली है. करीब 70 किलोमीटर प्रति घंटा से 90 किलोमीटर तक भी हो जा सकती है, पर 50 से 70 किलोमीटर इस इंटेंसिटी के साथ यहाँ पर हवाएं चलेगी. इसलिए हमने लोगों को आज हमने छुट्टी भी दी है, हमारे ऑफिसर्स को भी दी है, लोगों को वर्क फ्रॉम होम कहा है और लोगों को अपील की है कि लोग कम से कम घर से बाहर निकले, अत्यावश्यक हो तभी घर से बाहर निकले, अन्यथा मुझे ऐसा लगता है कि कोई न कोई प्रकार से दुर्घटना का सामना उनको करना पड़ेगा. इसके साथ साथ अगर हम लोग महाराष्ट्र के ये सारे इलाकों की बात देखेंगे तो कल नासिक में एक बहुत बड़ा अलर्ट है. कल क्लाउड बर्स्ट नासिक में होने की संभावना है और ये भी एक मेजर इस प्रकार का क्लाउड बर्स्ट है जो
नासिक और त्र्यंबकेश्वर के बीच होगा, जिसका असर नासिक डिस्ट्रिक्ट में और नासिक शहर में भी हमको देखने को मिलेगा। और 300 mm इतनी इंटेंसिटी से वहां पर इस क्लाउड बस्ट की बारिश जो है वो बारिश होगी। इसके लिए भी पूरी तैयारी जो है वो हम लोगों ने की है। विशेष रूप से रायगढ़ जिला, पालघर जिला, सातारा जिला, मुंबई, ये सारा जो, और पुणे, ये जो सारा इलाका, इन इलाकों में बड़े पैमाने पर बारिश हुई है। और ये बारिश जो है ये हम लोग जानते हैं कि जब हमारा मानसून शुरू हुआ तब से लेकर पहले 20-25 दिनों में बारिश नहीं हुई, और करीब करीब 4 दिनों में, 3 दिनों में ये बारिश हो रही है। तो इसकी इंटेंसिटी बहुत हैवी, इस प्रकार की इंटेंसिटी है। इसमें एनडीआरएफ है, एसडीआरएफ है, इनका रीडिप्लॉयमेंट किया गया है। अगले जो 3 दिन है, करीब 8 तारीख तक समझ लीजिए, 8 तारीख की रात तक ये इंटेंसिटी बहुत ज्यादा रहेगी। उस दृष्टि से सभी जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स है, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन है, इन सभी को अलर्ट किया गया है, पुलिस एडमिनिस्ट्रेशन को अलर्ट किया गया है। इसके जो वेदर इवेंट्स है इसकी पुख्ता जानकारी उनको दी गई है, कहां कहां पर इस प्रकार के इवेंट्स हो सकते हैं, उससे क्या परिणाम हो सकता है ये भी देखा गया है। जैसे कल हमने देखा कि बहुत बड़े पैमाने पर लैंडस्लाइड्स होने से 8 जगह लैंडस्लाइड हुआ और मुंबई गोवा जो हाईवे वो बंद हुआ, उसको शुरू करने का प्रयास चल रहा है। बहुत बड़े पैमाने पर लैंडस्लाइड मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर हुआ, करीब 100 टन का मलबा ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर आया, अभी उसको भी शुरू किया जा रहा है। मुंबई से पुणे जाते हुए 3 लेन शुरू हो चुकी है, पुणे से मुंबई अभी केवल 1 लेन शुरू है। अगले 1-1.5 घंटे में उसको भी शुरू करने का पूरे तरीके से, या उस मलबे को साफ करने का काम चल रहा है। और कुल मिलाकर सारी परिस्थिति पर हम लोग नजर रखे हैं। प्रशासन पूरे अलर्ट मोड पर है और लोगों को ऐसे डिजास्टर के समय जो जो प्रकार की मदद लगती है उसको करने का प्रयास भी चल रहा है। वसई विरार